हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। हा सुद्धा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड असाच आहे। आपल्या व्हिडिओजवरती बऱ्याचशा कमेंट येत आहेत की सेल्फ स्टडी कसा करायचा, 2024च्या आपल्या एप्रिलच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्लॅनिंग कसं करायचं। तर हा व्हिडिओ मी त्या संदर्भात बनवणार आहे। खरं तर आपलं जे प्लॅनिंग आहे ते स्वतः तुम्ही करायला पाहिजे। आता प्रत्येकाच्या घरची परिस्थिती, प्रत्येकाची लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात। आता एक कमेंट अशी होती की मी जॉब करते, माझं लग्न झालंय आणि मला घर सांभाळून एक्झाम पण द्यायची आणि जॉब पण करायचा आहे। तर पहा, अशी जर का सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये असेल तर आपण एकाच वेळी इतक्या गोष्टी करत असल्यामुळे आपल्याला यश मिळण्याला लेट होऊ शकतं। आपली इफिशियन्सी जेवढी आहे तेवढा आपण तिथे 100% प्रत्येक क्षेत्रात तर नाही देऊ शकत। त्यामुळे आपल्याला कट डाऊन करता आल्या पाहिजे अशा गोष्टी ज्या आपल्यासाठी लेस इम्पॉर्टंट आहेत। म्हणजे तुम्ही जर का जॉब करत आहात, इफ यू आर सॅटिस्फाईड, तुम्ही तिथे सॅटिस्फाईड आहात तर पुढच्या एक्झामची तयारी करू नका। बट जर तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात आणि तुम्हाला एक्झाम द्यायची अजून इच्छा होते, म्हणजेच तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, मग तुम्हाला तिथे तो जॉब स्किप करावा लागेल किंवा ॲटलिस्ट तुमच्या घरच्या कामामधून तरी तुम्हाला पूर्णपणे आपलं लक्ष काढावं लागेल। कुठल्या तरी दोन गोष्टी तुम्ही ॲटलिस्ट करू शकता। आता माझं मी सांगायचं झालं तर घर तर आहेच, आपलं घर तर आपल्याला सांभाळावं लागेल। छोटा मुलगा आहे 4-5 वर्षाचा आणि माझं बेस्ट म्हणजे की माझ्याकडे लायब्ररी आहे आणि मी माझा दिवस जो आहे तो माझा लायब्ररीमध्ये जातो। मला लायब्ररी सांभाळायचं काम पडतं, तर मग मी लायब्ररीमध्ये जात असल्यामुळे माझा जो जॉब आहे किंवा माझं जे काम आहे ते माझ्या अभ्यासासाठी पूरक आहे। म्हणजे मी जेव्हा लायब्ररीत जाते तेव्हा मी ॲज अ स्टुडंट तिथे अभ्यास पण करते आणि त्यामुळे मग जो काम आहे त्याचा काही आपल्यावर असर तर होत नाही, उलट फायदाच होतो की आपल्याच लायब्ररीमध्ये आपल्याला तिथे अभ्यास करायला मिळतो आणि आपलं कामही होतं, दोन्ही गोष्टी होतात। आणि घरचं काम म्हणाल तर आमच्या घरचं वातावरण खूप म्हणजे पूरक आहे, पोषक आहे अभ्यासासाठी। त्यामुळे मी जरी 24 तासही मोबाईल पाहत बसली तर माझ्या घरी मला कोणी म्हणणार नाही की तू मोबाईलच पाहत बसते किंवा व्हिडिओज पाहत बसते। तर आपल्या घरामध्ये असं जर का वातावरण असेल, आपण जर का जॉब सोडून अभ्यास करू शकत असेल किंवा आपल्या कामाचा आपल्या अभ्यासावरती झिरो म्हणते मी 1-2% पण आपल्या कामाचा असर जर होत नसेल तर तुम्ही ते कामासोबत अभ्यास करू शकता। बट जर अशी सिच्युएशन नसेल आणि आपल्याला धड ना अभ्यास होतोय, ना धड घरात लक्ष लागते, ना धड जॉब आपण करत आहोत, अशी जर का सिच्युएशन असेल, ॲट दॅट टाईम तुम्हाला तिथे विचार करण्याची गरज आहे की नेमकं काय माझ्यासाठी आत्ता महत्त्वाचं आहे। छोट्याशा यशाने किंवा छोट्याशा गोष्टीने, म्हणजे आता तुम्ही जर का जॉब हा तुमची खूप गरज असेल तर तुम्ही सोडूच शकत नसाल तरच कंटिन्यू राहू द्या। पण तुम्ही जर का सहजच करताय जॉब, घराच्या बाहेर पडायसाठी म्हणा किंवा आणखी जे काय कारण असेल, जर तुमची आर्थिक परिस्थिती अशी आहे की तुम्ही तयारी करू शकत असाल, तुमच्या घरातले तुमचे मिस्टर आहेत किंवा इतर व्यक्ती जर इतके सधन असतील की तुम्हाला ते अभ्यास होईपर्यंत मदत करू शकत असतील, तर तुम्ही तसं घरातल्यांशी बोला की मला एवढे दिवस तुम्ही आर्थिक मदत करा, नंतर जर माझं नाही झालं तर मी जॉब करूच शकते। ओके, आपण कुठल्याही क्षणी कुठलंही काम चालू करू शकतो। त्यामुळे स्पर्धा परीक्षेत पास होणं हा काही अंतिम यशाची अशी काही डेफिनेशन नाही आहे, ज्याची त्याची ती वेगळी असेल। परंतु आपल्याला आपल्या पायावर उभं राहणं, पैसा कमावणं हेच काहीतरी आपलं ध्येय असतं। त्यामुळे जर आपल्याला ते सोडता येत असेल काही काळापुरतं तर तुम्ही ते सोडावं आणि अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करावं। चला, मी आता हे वायफळ बळफळ म्हणजे बंद करते आणि मी तुम्हाला सांगते की माझं कसं प्लॅनिंग आहे। आमचा तिघींचा ग्रुप आहे आणि जनरली आम्ही तिघींनी मिळून असं, माझ्या लायब्ररीतल्या त्या दोघीजणी आणि मी त्यांना थोडंसं आम्ही कंबाईनच्या वेळेस सुद्धा तयारी करून घेतली होती। तर आता आम्ही राज्यसेवाचं कसं प्लॅनिंग केलंय हे मी तुम्हाला सांगते। आय होप ते तुम्हाला आवडेल आणि आवडण्यापेक्षाही जर तुम्हाला त्याच्यातून काही आयडिया मिळत असतील तुमच्या प्लॅनिंग करण्यासाठी, असं 100% तुम्ही प्लॅन करा असं मी म्हणत नाही आहे। ऑलरेडी 15 दिवस ते आमचं सुरू आहे, 15 दिवस झालेले आहेत, 1 जानेवारीपासूनच ते सुरू केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही तेच फॉलो करा असं मी म्हणत नाही आहे, पण नेमकं आम्ही काय करतोय त्यातून तुम्हाला काहीतरी आयडिया मात्र नक्की मिळतील। चला तर मग सुरू करूया। मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आम्ही प्लॅन केलं आणि मग आपण थोडंसं आणखी नंतर बोलूया। तर पहा, 1 जानेवारीपासून आमचं प्लॅनिंग जे आहे ते आम्ही केलं होतं। तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता आपल्या कंप्लीट टार्गेट ठरवल्यानुसारच होतात का, तर असं काही नसतं, कधी कधी होतं, कधी कधी होत नाही। तर आता पहा, मी तुम्हाला पहिल्यांदा प्लॅनिंग सांगते आणि मग त्याच्यासोबत जे काही गोष्टी घडत आहेत त्या सांगते। तर 1 जानेवारी ते 10 जानेवारी असं हिस्ट्री हा सब्जेक्ट ठरवला होता। रोज तुम्हाला 8 तास अभ्यास आपण पकडलायचा आहे।
याशिवाय जमणार नाही राज्यसेवाची जर तुम्ही टार्गेट करत असाल तर. 8 तासापेक्षा जितके जास्त तास करता येतील करावेच लागतील, कमी चालणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जितके जास्त तास अभ्यास करता येत असेल, शक्य असेल तितकं करा. आता बरेचसे विद्यार्थी जॉब करून अभ्यास करतात, त्यांना कुठेतरी टाईम चोरणं शिकावं लागेल आणि तो टाईम चोरून तुम्हाला तुमचा अभ्यासाचा वेळ वाढवावा लागेल. तुम्ही जॉब करताय, तुम्ही गृहिणी आहात म्हणून वेगळा पेपर तुमच्यासाठी येणार नाही. मी कालही सांगितलं सेम पेपर असणार आहे, जे 100% स्टडी टार्गेटेड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. ओके, सो पहा, मग आम्ही पहिल्या 10 दिवसांसाठी हिस्ट्री हा सब्जेक्ट घेतला होता. त्यामध्ये 6वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक प्राचीन भारत आणि 11वीचं नवीन पुस्तक प्राचीन इतिहास ते आम्ही वाचलं होतं. तुम्हाला बुकलिस्ट सुद्धा याच्यामध्ये कळून जाईल आम्ही जी वापरतात राज्यसेवासाठी ती, आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक. आता माझं त्याच्यासोबत करंटचे 2 तास वाचायचं होतं रोजचं. 2च तास वाचायचं, त्याच्यापेक्षा जास्त वाचायचं नाही. आता तुम्हाला इथे आणखी एक घटक मिसिंग दिसेल, तो म्हणजे सी सॅट. ओके, सी सॅट मी घेतलेला नाही आहे कारण आम्हाला सी सॅट करण्याची तेवढी आवश्यकता वाटत नाही, तो आम्ही नंतरसाठी ठेवला आहे. म्हणून ज्याचं गणित कच्चं असेल, इंग्लिश कच्चं असेल, ते सोबत 1 तास करंट 1 तास सी सॅट असं घेऊ शकतात. आम्ही इथे ठेवलेलं नाही आहे. आता मी तुम्हाला सांगते की 1 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान नेमकं काय काय झालं. 6वीचं इतिहास झालं, 11वीचं इतिहास झालं, पण समाधान महाजन सरांच्या पुस्तकाचे 136 पेजेस वाचून झाले. आता हे जेव्हा झालं तेव्हा झालं काय, माझं समाधान महाजन सरांचं पुस्तक आधी वाचलेलं आहे, त्यामुळे इथे झालं नाही, त्याच्यामुळे ते मी स्किप केलं. आता जर का या 10 दिवसाच्या नंतर आपण हा विषय पुढे नेला तर मग आपला पुढचा विषय होणार नाही. त्याच्यामुळे ठरवलेल्या दिवसात जर ते झालं नाही तर ते तिथे आपल्याला सोडून देऊन पुढचा विषय पुढचा सुरू करायचा आहे. आणि इथे आपल्याला करावं लागणार आहे ओव्हर टाईम. कशासाठी? राहिलेला विषय याच्यासोबतच तुम्हाला करावा लागणार आहे. 10 दिवस इथं फक्त आपल्याला पॉलिटी आहे. आपण PYQ ॲनालिसिस पाहिलेलं आहे, ते करून झालं. राज्यघटना वाचणं चालू आहे, PYQ मधले महत्त्वाचे टॉपिक घेऊन. अजून यातले 5-1 दिवस आपले बाकी आहेत. आज 15 जानेवारी तारीख आहे आणि इकडे करंट 2 तास ते सुरूच आहे, रोज सुरू आहे. ओके, डेलीचं 2-2 तास सुरू आहे. आता डेलीचं हे जे करंट आम्ही 2-2 तास करतो, यामध्ये आम्ही काय करतोय सांगते. डेलीचे आम्ही पेजेस ठरवले आहेत. 21 पेजेस पर डेनं जर घेतलं तर ते कंप्लीट होईल आत्तापासून जरी केलं तरी. किंवा तुम्ही 1 टॉपिक 1 डे असे घेऊ शकता. आपण सिम्प्लिफाईडचं पुस्तक मी कन्सिडर करून सांगते की 1 टॉपिक एका दिवसाला आम्ही करतोय, प्लस डेलीचं जे काही आहे तर डेलीचं सुद्धा करायला पाहिजे. पण इतके दिवस ते स्किप झालं. सुरुवातीचे 4-5 दिवस झाले, मध्ये काही दिवस सुटलं, आता परत ते स्टार्ट करायचं आहे. पण याच्यासोबत मी एक गोष्ट केली. सकाळी जेव्हा मी माझ्या मुलाचा डबा वगैरे करते तेव्हा करंटचा व्हिडिओ येतो, GK टुडे म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती, तर तो मी पाहत असते रोजचा. तर ते तुम्ही तिथे पाहू शकता. कुठलंही चॅनल जे तुम्ही फॉलो करत असाल डेलीचं करंट पाहण्यासाठी, कारण आपल्याला कंबाईन जरी म्हटलं किंवा राज्यसेवा जरी म्हटलं तरी 2-3 महिन्याचं अजून आपल्याला करंट करणं आवश्यक आहे. सो हे सुरू आहे करंटच्या बाबतीत, कंटिन्यू आहे. आता मी करंटबद्दल परत सांगणार नाही, ते कंटिन्यू आहे आपल्या एंडपर्यंत आणि थोडंसं पुढे चेंज होईल आमचं. आणि तुमचं जर का करंट आणि सीसॅट चालू असेल तर मग तुम्हाला 1 आवर असं किंवा ते वाटून द्यायचं आहे, किंवा इकडचा टाईम तुम्ही काहीतरी कमी करा. ओके, मग पॉलिटी सुरू आहे. इकडे 4 ते 6 तास जनरली पकडायचं आहे. इतकाच अभ्यास होतो का? तर नाही होत खरं फ्रँकली, आणि मी तुम्हाला जेन्युइन सांगते की नाही होत. इतका होत नाही, पण जितका होतोय त्याच्यामधून कॉन्फिडन्स नक्की येतो. तुम्ही जर का 8 तास रोजचा अभ्यास केला, 15 ते 20 दिवसात तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला वाटेल 100% माझी पोस्ट निघते. सो ती जादू आहे 8 ते 10 तास कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी ठेवून रोज अभ्यास करण्याची. ओके, सो 11 ते 20 जानेवारीपर्यंत आपण आलो. नंतर 21 ते 31 जानेवारी मी ठेवलेला आहे अर्थशास्त्र, किरण देसले सराचं पार्ट 1 आणि पार्ट 2 मधले काही टॉपिक्स, प्लस PYQ ॲनालिसिस, करंट, कॅरी ऑन. ओके, तसंच नंतरचं आहे पहा 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी ठेवलेला आहे भूगोल. आता यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासाठी 3 दिवस आधी झालेला आहे, भारताच्या भूगोलासाठी 5 दिवस काही टॉपिक्स झालेले आहेत, आणि 11वीचं ओल्ड पुस्तक जे आहे भूगोलाचं त्याची PDF मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती देईल, ड्रीम MPSC टेलिग्राम चॅनलवरती. तर त्याच्यासाठी 2 दिवस असे ठरवलेले आहेत. हे सुद्धा आधी झालेलं आहे, हे तुम्हाला मी इथे नमूद करते. त्याच्यामुळे इतका वेळ, आता जे फर्स्ट टाइम वाचत असतील त्यांचं कदाचित हे होणार नाही.
टाइम स्पॅन वाढेल, पण काही इलाज नाही आहे. असं ठरवून जर तुम्ही कराल, मग काही जणांना एकच विषय रोज घेतला तर बोर होईल. मग तुम्ही 2 विषय घ्या, 20 दिवस घ्या. जसं तुम्हाला सोपं जात असेल, जसं तुम्हाला जमत असेल तसं तिथे तुम्ही प्लॅनिंग करू शकता. नेक्स्ट आहे 11 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी सायन्स. सायन्समध्ये मी इथे कुठलंही पुस्तक घेतलं नाही आहे. 8वी 9वी 10वी असं 2, 3 आणि 5 दिवस त्याच्यासाठी दिले आहेत. 10वीसाठी पार्ट 1 पार्ट 2 असे टोटल 10 दिवसाचं आणि प्लस PYQ ॲनालिसिस सोबतच आपल्याला सगळे PYQ पाहणं, जेही 21,000 मध्ये मिळतील ते प्लस आपल्या पेपर्समध्ये मिळतील ते. सो हे ठेवलेलं आहे. इथे भस्के सरांचं पुस्तक आम्ही घेतलेलं नाही आहे. स्टेट बोर्डावरतीच भर दिलेला आहे, कारण तेच आपल्याला डिटेल करणं मस्ट आहे, म्हणून भस्के सरांचं पुढे आहे. नेक्स्ट आहे पहा मग 21 पासून तर 2 मार्चपर्यंत, फेब्रुवारी टू मार्च हिस्ट्री रिव्हिजनमध्ये आलो आहे आपण. आता सगळे सब्जेक्ट इकडे संपलेले आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला भूगोल जो विषय आहे त्या भूगोलासोबतच तुम्हाला इथे पर्यावरण सुद्धा करायचं आहे. पर्यावरण इथे आपल्याला मी याच्यातच इन्क्लूड केले म्हणून वेगळं नाही लिहिलं ते. तर पर्यावरण सुद्धा इथे करायचं आहे. तुषार घोरपडे सरांचं पर्यावरणचं पुस्तक आहे. पर्यावरण होतं का याच्यासोबत? तर होतं. पूर्ण पुस्तक करायचं आहे का? नाही. कुठं कोण सांगेल काय काय करायचं आहे? PYQ इझी आहे. ओके, कोणत्याही तुमच्या प्रश्नाचं उत्तर PYQ आहे. नेक्स्ट आहे पहा मग आपलं समाधान महाजन. इथे रिव्हिजन होईल प्लस आपलं राहिलं असेल काही इकडचं, जर इकडे ओव्हरटाईम करणं नसेल झाला तर इकडे होईल. आणि जर का इथे आपल्याला PYQ सुद्धा सोडवायचे आहेत. तुम्ही जर का टेस्ट सिरीज इथून लावत असाल तर चालेल, इथूनही तुम्ही लावू शकता. नेक्स्ट आहे पहा 3 मार्च ते 13 मार्च पॉलिटी रिव्हिजन, 14 मार्च ते 24 मार्च इकॉनॉमिक्स रिव्हिजन, 25 मार्च ते एप्रिलमध्ये जिओग्राफी रिव्हिजन, 6 ते 15 एप्रिल सायन्स. भस्के सरांचं पुस्तक इथे रीड करायचं. इकडचा आपल्याला आधार असतो त्यामुळे पुस्तक सोपं जाईल. आणि सगळ्यावरती मग आपल्याला इथे रिव्हिजन करत राहणार. आता इकडे रिव्हिजन करायचे आहेत बरं. रिव्हिजन ही स्टेप काय वाचलं सोडून दिलं असं नसतं. काल जे वाचलं त्याचं आज रिव्हिजन, आज जे वाचलं त्याचं उद्या रिव्हिजन, असं केल्याशिवाय ते आठवणार नाही. आता इकडे पहा काय चेंज झालेलं आहे. इकडे आपलं करंट वाचून झालेलं असेल महिनाभरात, डबल झालेलं असेल कदाचित, सेकंड रीडिंग झालेली असेल, कोणाची 3 रीडिंग झालेल्या असतील. जर स्पीड चांगला असेल, लवकर तुमचं आधी तुमचं करंट झालेलं असेल वर्षभर, तर तुमचं लवकर होऊ शकतं. मग 2-3 रीडिंग ज्या काही सिम्प्लिफाईडवरती होतील त्या करायच्या आहेत. प्लस आता इथे सीसॅट एंटर होणार आहे मार्च महिन्यामध्ये. का झालेलं जरी असेल तरी सुद्धा पूर्णच सोडून दिलं तर 0वरती याल. परत आपल्याला कंबाईन जरी टार्गेट करायचे असेल तर गणित करावंच लागणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून तुम्ही तिथे करंट सोबतच सीसॅट करणं आवश्यक आहे. म्हणून इथे सीसॅट 1 आवरचा इथे ॲड होईल. करंट कमी होईल 1 तासाने, किंवा इकडचा टाईम कमी उरत असेल तर इकडे करंट वाढेल. आणि इकडे परत पहा 25 मार्च ते 5 एप्रिलच्या नंतर टेस्ट सिरीज लावणार आहे GSसाठी. कुठलीही एक टेस्ट सिरीज जी तुम्हाला योग्य वाटेल अशी तुम्ही जॉईन करू शकता. इथे नसेल लावायची, मार्चपासून लावायची असेल तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. पण टेस्ट सिरीजचा इथे कंबाईन इतका असर पडणार नाही, कारण की आपल्याकडे 2 तासात आपल्याला 100 प्रश्न आरामात सोडवता येतात, छानपैकी विचार करून मस्तपैकी. त्यामुळे टेस्ट सिरीजचं एवढं टेन्शन नाही आहे. हा एक प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणून तुम्ही लावू शकता. PYQ आहेच ना, आपण वर्षभर तेच करणार, वर्ष म्हणजे 3-4 महिने तेच करणार आहोत. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज लेट लावली तरीही चालेल. आता मी तुम्हाला इथे सांगते पहा मी काय पॉईंट लिहिले. ओव्हरटाईम निडेड करावाच लागणार आहे. 8 तास कमी पडणार आहेत म्हणून तिथे वाढले तर चालेल. आणि PYQ ॲनालिसिस नुसारच आपल्याला जावं लागेल, नाही तर इतक्या कमी वेळात हे सगळंच्या सगळं वाचून तुम्हाला मी बुक लिस्ट सांगितली. एवढ्या साईजचं जर पुस्तक आपलं असेल समजा एक एक्झाम्पल म्हणून, तर ते 10 दिवसात होणार नाही असं तुम्हाला वाटेल. पण आपण PYQ नुसार जातो हे लक्षात घ्या आणि त्यामुळे ते वाचणं होणार आहे. ओके, सो हेच मला तुम्हाला आपल्या प्लॅनिंगच्या माध्यमातून सांगायचं असेल. आय होप तुम्हाला हे प्लॅनिंग आवडलं असेल. तर प्लॅनिंग कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. असंच्या असं जाऊ नका. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 8 तासामध्ये काही होणार नाही आहे, आपल्याला ओव्हरटाईम करावा लागेल. आणि माझ्याकडे एक ॲप आहे ज्याच्यामुळे मी माझी प्रोडक्टिव्हिटी किंवा माझा अभ्यास नेमका किती होतोय, लायब्ररीत कधी 1ला जाणं होतं, मुलगा शाळेतून आल्यावर लेट, मग 1 वाजतापासून संध्याकाळी 7पर्यंत बसते, तर तितका वेळ अभ्यासच होतो का? तर असं काही नसतं. आपण टेबलवर बसून आहोत म्हणजे आपण अभ्यासच करत आहोत असं काही नाही. घरून जाऊन कामं करून गेल्यावरती तिथे झोप येते,
परत जेवण करायची टाईम किंवा कोणी आलं विद्यार्थी इन्क्वायरीसाठी तर त्यांच्याशी बोलणं, एखाद्या वेळेस पाण्याचा टँकर वगैरे घेणं त्यात टाईम जातो, कधी काय असं काही ना काही सुरूच असतं. त्याच्यामुळे पूर्ण वेळ अभ्यास काय होत नाही. मग आपला नेमका अभ्यास किती होतो हे मोजण्यासाठी मी एक ट्रिक वापरते, ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. प्लॅनिंगवरती वर्क करा, प्लॅन करून अभ्यास करा. काहीतरी वाचतोय बसतोय टेबलवरती, PYQ पाहिल्यात, सगळं केलंय, पण असंच काही वाचतोय. एका पुस्तकाला 15 दिवस लागतात, एक पुस्तक 5 दिवसात खतम होते, असं करू नका. काय करणार आहोत आपल्याकडे ते रेकॉर्ड फॉर्ममध्ये असलं पाहिजे, लिहून असलं पाहिजे. उद्याचं काय वाचणार आहोत ते टॉपिक आज लिहून असले पाहिजे, त्यानुसार जा. एक दिवस तुम्ही लिहून पहा, उद्या मला हे टॉपिक वाचायचे आहेत, आणि दुसऱ्या दिवशी अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या कामाची जी काही इफिशियन्सी आहे ती वाढलेली दिसेल आणि एक वेगळी मजा येईल तयारी करण्यामध्ये. माझ्या सांगण्यावरून आजच्या दिवस एवढं करून पहा. तुमचं जर का उद्या पॉलिटीचा अभ्यास तुम्ही करत असाल तर 5-6 टॉपिक तुम्ही लिहून काढा की हे मी उद्या वाचणार आहे, आणि तेवढे कंप्लीट करा. आणि संध्याकाळी जेव्हा ते आपले कंप्लीट झाल्यावर आपण टिक करू ना, तेव्हा मला सांगा किती छान वाटेल ते. सो थँक्यू सो मच फॉर लिस्निंग मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. थँक्यू सो मच.